हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मनसे उपाध्यक्षांची आज बैठक. शिवसेनेशी युतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं बैठकींचं सत्र. उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेनंतर आता राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मनसेशी युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. आता संदेश नाही, थेट बातमी देणार असल्याचं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर योग्य वेळी बोलेन, फडणवीसांनी केलं स्पष्ट. तर एकनाथ शिंदेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिली बगल. मशाल आणि इंजिनच्या प्रमुखांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार. ठाकरे बंधूंच्या युतीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर ठाकरे बंधूंनी मवियात येणार का बघायला हवं, सुप्रिया सुळेंचं विधान. सरकारच्या असंवेदनशीलतेचा कहर. महिला बालविकास खात्याची अनाथ मुलांसाठीची योजना वाऱ्यावर. लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला फडणवीसांची हजेरी. कार्यक्रमादरम्यान थेट जनतेत जात मुख्यमंत्र्यांचा आदिवासी बांधवांशी संवाद. देशभर आज बकरी ईदचा उत्साह. ऑगस्ट क्रांती मैदानावर ईदीनिमित्त नमाजाला मंत्री मंगलप्रभात लोढांचा विरोध. हायकोर्टात याचिका. तर कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना घंटानाद करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचं G7 संमेलनाचं निमंत्रण. पंतप्रधान मार्क जे कार्नी यांचा मोदींना फोन. ऑपरेशन सिंदूरला 1 महिना पूर्ण. नक्षलवाद्यांचे 9 अड्डे झाले होते नेस्तनाबूत. मोदी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर आठवलं की पाकिस्तानला आपल्या क्रूर कर्माची लाज वाटेल.